श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर हे बघा, आपल्या पतीची प्रगती व्हावी किंवा आपल्या मुलांची प्रगती व्हावी असं कोणाला वाटत नसतं। हे प्रत्येक स्त्रीला, या प्रत्येक महिलेला आपल्या घरातल्या वाटत असतं आणि त्यासाठीच आपण नाना ते प्रयत्न सुद्धा करत असतो। तर त्यासाठीच असा काही एक सोपा उपाय, अगदी खूप सोपा आहे, जो कोणालाही करणं अगदी सहज शक्य आहे, असा हा उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। तर व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही। तर चला मग सुरू करा आपल्याच्या व्हिडिओला। हे बघा, हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही अगदी सकाळी केला किंवा संध्याकाळी केला किंवा दिवसभरात कधी केला तरी देखील चालेल, पण सकाळी केला तर अतिशय उत्तम आहे। कारण सकाळी हे प्रसन्न वातावरण असतं, सगळं काही फ्रेश असतं आणि त्यामुळे आपण जर हा उपाय केला, देवपूजेनंतर लगेचच आपल्याला हा उपाय केला तर तो अतिशय अत्यंत प्रभावी असा ठरत असतो। त्यामुळे आपल्याला हा उपाय करण्यासाठी काही नाही, छोटीशी एक सुपारी घ्यायची आहे। पूजेची सुपारी वेगळी मिळत असते बघा, लाल कलरची सुपारी मिळत असते। तर ती सुपारी आपल्याला घ्यायची आहे। घरामध्ये पडलेली किंवा किडलेली वगैरे अशी कोणतीही सुपारी घेऊ नका, किंवा अगोदर पूजेमध्ये वापरलेली एक नवीन चांगली फ्रेश अशी सुपारी आणा दुकानामधून आणि ती सुपारी आपल्याला घ्यायची आहे। तर ती सुपारी आपल्याला स्वच्छ अगोदर धुवून घ्यायची आहे आणि ती धुतल्यानंतर आपल्याला ती देवपूजेमध्ये आपल्याला देव्हाऱ्यामध्ये तिची पूजा करायची आहे। देवपूजा झाल्यानंतर तर देवपूजा झाल्यानंतर आपल्याला त्या सुपारीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत, फूल अर्पण करायचं आहे आणि धूप दीप ओवाळायचा आहे। आणि त्या सुपारीवर आपल्याला 21 वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे। तर हा अतिशय सोपा मंत्र आहे आणि हा आपल्याला 21 वेळेस म्हणायचा आहे। आणि त्यानंतर त्या सुपारीचं काय करायचं, तर ती सुपारी आपल्याला एका पांढऱ्या शुभ्र कापडामध्ये ठेवायची आहे, बांधायची आहे आणि ती आपल्या दरवाजाला आपल्याला तुम्ही आतून बांधायची आहे, बाहेरून नाही। तर तुम्ही उजव्या साईडने बांधा, डाव्या साईडने बांधा, आपल्या सोयीनुसार तुमच्याकडे जशी जागा असेल तशी। मुख्य दरवाजाला आपल्याला ही सुपारी आपल्याला बांधायची आहे, हे लक्षात घ्या। तर अशी ही सुपारी आपल्याला बांधायची आहे। हे बघा, ही सुपारी बांधल्यानंतर ना आपल्या घरामध्ये जो काही पैशांचा फ्लो आहे, पैसा आकर्षित करण्याची जी काही क्षमता आहे ती वाढत जात असते। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय हा भगवान विष्णूंचा मंत्र आहे आणि जिथे भगवान विष्णूंची सेवा होते ना, तिथे माता लक्ष्मी ही आवर्जून वास करत असते। जिथे भगवान विष्णूंची सेवा होत असते ना, तिथे माता लक्ष्मी ही स्थिर रूपात नांदत असते। त्यामुळे आपल्याला ही भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आणि त्यानंतर ती सुपारी अशा प्रकारे बांधायची आहे। ही सुपारी बांधल्यानंतर आता असं नाही आहे की काम काय करायचं नाही, कष्ट काय करायचे नाहीत, फक्त सुपारी बांधायची आहे, तर असं बिलकुल नाही। त्यासोबत तुम्हाला कामं कष्ट वगैरे करायचेच आहे। पण काही वेळेस काय होतं ना, की आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही। त्यामुळे तो कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये किंवा काही ना काही आपलं घरामध्ये सुरूच राहतं। कोणाचं आजार पण असतं किंवा कोणाचं काही ना काही अगदी खर्च हा सुरूच राहतो आणि त्यामुळे तो टिकू शकत नाही। त्यामुळे तर हे जे काही आपण उपाय केले ना, असे काही छोटे मोठे, तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर रूपात राहत असते। त्याचबरोबर हे बघा, जर कोणाकडे काही नोकरी नसेल किंवा काही संधी नसतील तर तशा संधी या उत्पन्न होत असतात असे उपाय केल्यामुळे। त्यामुळे आपल्याला आवर्जून हे काही असे उपाय करून बघायचे असतात। त्यामुळे आपल्या संधी ह्या जास्त निर्माण होतात किंवा आपल्याला उत्पन्नाचा स्रोत काहीतरी निर्माण होऊ शकतो किंवा आपल्याला कुठली तरी काहीतरी कल्पना येऊ शकते किंवा आपली प्रगती होत जात असते। त्यामुळे आपल्याला हे उपाय हे नक्की करून बघायचे आहेत। तर अशी ही छोटीशी पण अतिमहत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवरची अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य प्रातःकाळचे महापूजा दर्शन
त्याचबरोबर श्री अक्कलकोट स्वामी सभानीमध्ये वत्सालंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक 9:30 वाजता पोस्ट करत असते। तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या। त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते, जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो। तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या। झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।